Welcome children. Students, last time we discussed about 2.2. Today we are going to learn 2.3, an invisible bench. Open your book, page number 33. Students, see here. Aman walks on stage and squats down as if he is sitting on a bench that is invisible. Bina walks up to Aman. Bina and Aman discuss one another. Students, Bina says, "What are you doing?" Aman, "I am sitting on this invisible bench." Bina, "Can I join you?" Aman, "Sure." काय होते बघा, अमन रंगमंचावर प्रवेश करतो आणि तो जणू एखाद्या अदृश्य असलेल्या बाकावर बसला आहे असा उकिडवा बसतो. बिना अमनकडे चालत येते. तो बसलेला पाहून आणि बिना काय म्हणते, "तू काय करीत आहेस?" अमन म्हणतो, "मी या अदृश्य बाकावर बसलो आहे." अदृश्य बाक म्हणजे काय? इनविजिबल म्हणजे अदृश्य, आणि जो दिसत नाही अशा बाकावर बसलेलो आहे. बिना म्हणते, "मी तुझ्याबरोबर सामील होऊ का?" अमन म्हणतो, "नक्कीच, तू सामील होऊ शकतो." नेक्स्ट, सी हियर. अमन गेट्स अप, मूव टू वन साइड. बोथ अमन अँड बिना सिट डाऊन ऑन द बेंच व्हेन चंदा वॉक्स अप टू देम. बघा, हे दोघे जण या इनविजिबल बेंचवर बसतात आणि त्यांच्याकडे चंदा चालत येते. आता चंदा, अमन आणि बिना याच्यातला संवाद दिलेला आहे. नेक्स्ट, "व्हॉट आर यू डुईंग?" अमन अँड बिना सेज, "वी आर सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच." चंदा, "कॅन आय जॉईन यू?" अमन अँड बिना, "शुअर." काय होते बघा, चंदा चालत येते. चंदा म्हणते, "तुम्ही काय करीत आहात?" अमन व बिना म्हणते, "आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहोत." चंदा म्हणते, "मी तुमच्याबरोबर येऊ का?" अमन व बिना म्हणते, "नक्कीच ए, शुअर." नेक्स्ट, पुढे काय होतं बघा. अमन अँड बिना गेट अप, मूव टू वन साइड. ऑल थ्री सिट डाऊन अगेन व्हेन दिनेश अँड एकता वॉक्स अप टू देम. काय होतं बघा, अमन आणि बिना उठतात, एका बाजूला सरकतात. सर्व तिघेही पुन्हा बाकावर बसतात. दिनेश आणि एकता त्यांच्याकडे चालत येतात. आता दिनेश आणि एकता यांचा संवाद चालू आहे. काय म्हणतात बघा दिनेश आणि एकता. दिनेश आणि एकता सेज, "व्हॉट आर यू गोज डुईंग?" अमन, बिना अँड चंदा, "वी आर सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच." दिनेश and Ekta, "Can we join you? Can we join you?" Aman, Bina and Chanda, "Sure." ते काय म्हणतात बघा, दिनेश आणि एकता असं म्हणतात, "तुम्ही दोस्त लोक काय करीत आहात?" अमन, बिना आणि चंदा असं म्हणतात, "आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहोत." दिनेश व एकता, "आम्ही सहभागी होऊ का?" अमन, बिना व चंदा, "नक्कीच या," असे म्हणतात ते. नेक्स्ट, पुढं काय होतं बघा. "दे गेट अप, मूव अ लिटल टू वन साइड. ऑल फाईव्ह चिल्ड्रन सिट डाऊन फॉर्मिंग लाईन." काय होतं, ते उभे राहतात, थोडेसे एका बाजूला सरकतात व सर्व पाचही मुले ओळीने बसतात. फारुख स्टेजवर प्रवेश करतो. बघा, फारुख काय करतो, स्टेजवर फारुख येतो. आणि पुढं काय होतं बघा. फारुख वॉक्स ऑन स्टेज. फारुख सेज, "What are you doing?" ऑल अदर्स, सर्वजण म्हणतात. सर्वजणांसाठी ऑल अदर्स असा शब्द वापरलाय. "जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच." फारुख, "नो, यू आरंट पॉइंट्स. आय मूव्ड द बेंच ओव्हर हिअर." ऑल अदर्स, "ओ नो." दे ऑल फॉल डाऊन. काय होतं बघा, किती मजा होते. फारुख स्टेजवर प्रवेश करतो. फारुख असं म्हणतो, "मित्रांनो,
तुम्ही काय करीत आहात? इतर सर्व असं म्हणतात, केवळ या अदृश्य बाकावर बसलो आहोत. फारुक म्हणतो, नाही, तुम्ही बाकावर बसलेले नाही. बोट दाखवतो, मी ते बाग तिकडे हलवले आहे. इतर सर्व म्हणतात, अरे रे. ते सर्व खाली पडतात. फारुक म्हणतो, हसतो. बघा पुढं काय होतं, ऑल अदर्स, ओ नो, दे ऑल फॉल डाऊन. फारुक, अमन, लेट्स डू दॅट अगेन. काय होतं बघा, द फर्स्ट 5 चिल्ड्रन्स मूव टू वन साइड अँड देन सिट डाऊन अगेन. काय होतं? फारुक हा हसतो तो. अमन असं म्हणतो, आपण ते पुन्हा करूया. पहिली 5 मुले एका बाजूला सरकतात आणि नंतर पुन्हा अदृश्य बाकावर बसतात. फारुक म्हणतो, मित्रांनो, तुम्ही काय करीत आहात? इतर सर्वजण म्हणतात, केवळ अदृश्य बाकावर बसलो आहोत. फारुक, नाही, तुम्ही त्या बाकावर बसलेले नाही. मी ते बाक कालच तिकडे हलवले. अमन म्हणतो, परंतु मी आज सकाळी ते परत इथे हलवले. फारुक असं म्हणतो, मग ठीक आहे, मी तुमच्यात सामील होऊ का? अमन म्हणतो, नक्कीच. ते सर्वजण एका ओळीत बसतात. नेक्स्ट बघा, फारुक, व्हॉट आर यू गुड्स डुईंग? ऑल अदर्स, जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. फारुक, नो यू आरंट फॉइंट्स. I moved the bench over there yesterday, but I moved it back here this morning. Then it's all right. Can I join you? Aman, sure. They all sit down in a line. Farooq says, I have an idea. Let's start again. फारुक म्हणतो, माझ्याकडे एक कल्पना सुचली आहे मला. आपण पुन्हा सुरुवात करूया का? नेक्स्ट, gets up, walks away and run up to the children again. थोडा दूर जातो आणि पुन्हा त्या मुलांकडे धावत येतो. फारुक म्हणतो, बघा, फारुक सेज, व्हॉट आर यू डुईंग? ऑल अदर्स, सर्वजण असं म्हणतात, सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच. आम्ही सर्वजण पुन्हा त्या इनविजिबल बेंचवर, काल्पनिक बेंचवर बसलेलो आहोत. नेक्स्ट, स्टुडंट्स, फारुक सेज, ओ नो, जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. ऑल अदर्स, फारुक असं म्हणतो, मित्रांनो, तुम्ही काय करत आहात? इतर सर्व म्हणतात, आम्ही अदृश्य बाकावर बसलो आहोत. फारुक, अरे रे, मी नुकतेच त्या बाकाचे रंगकाम संपवले होते. अमन म्हणतो, ओ ठीक आहे, आम्ही सर्वांनी आमचे रंगापासून बचाव करणारे सूट घातले आहेत. एकमेकाला कसा चकमा देत आहेत बघा ते. सर्वजण उभे राहतात. त्यांच्या काल्पनिक सूटांची पुढच्या भागाकडे चेन जीप खेचून सूट काढतात. नंतर ते त्यांच्या काल्पनिक सुटाची घडी घालायला सुरुवात करतात. बघा, अमन, फारुक, व्हॉट आर यू डुईंग? ऑल अदर्स, सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. फारुक, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. अमन, ओ दॅट्स ओके, वी ऑल हॅव आवर इनविजिबल पेंट्स शूट्स ऑन. ऑल स्टँड अप, unzip the front of their imaginary suits and step out. Then they began to fold the invisible suits. Farooq says, I have another idea. माझ्याकडे दुसरी आयडिया, असं फारुक म्हणतो. Walks away and comes back again. तो काय करतो? मित्रांनो, तुम्ही काय करत आहात? तो दूर जातो आणि पुन्हा चालत येतो आणि विचारतो, तुम्ही काय करत आहात? सर्वजण काय म्हणतात? ऑल अदर्स, वी आर मूव्हिंग दिस इनविजिबल बेंच. आम्ही काय करतो आहोत? हा बेंच, जो इनविजिबल बेंच आहे, तो हलवत आहोत. फारुक असं म्हणतो, बघा, दे आर सर्विंग इनविजिबल केक्स इन दॅट हॉल देअर. मी ऐकलंय त्या हॉलमध्ये तिथे लोक अदृश्य केक खायला देत आहेत. ऑल थ्रो
डाऊन द इनविजिबल बेंच अँड रन इन द डायरेक्शन ऑफ द हॉल. फारुख फॉलोज. काय होतं, मी ऐकलंय की तिथं केक खायला देत आहेत. सर्वजण ते अदृश्य बाग खाली फेकून देतात आणि त्या हॉलच्या दिशेनं धावतात. फारुखही त्यांच्या मागून धावतो. विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर संवाद दिलेले आहेत. हे संवाद नीट ऐका आणि त्याच्या खालचे प्रश्न उत्तर लिहा.